दीपनगरच्या नवीन प्रकल्पात गॅस सिलेंडरचा स्फोट, 2 कंत्राटी कामगार गंभीर जखमी। भुसावळ जवळील दीपनगर येथील औष्णिक विद्युत निर्मिती केंद्रात नवीन 660 मेगावॅट क्षमतेच्या प्रकल्पामध्ये 5 ऑक्टोबर सायंकाळी 5:30 वाजेच्या सुमारास गॅस कटिंगचे काम सुरू असताना अचानक मोठा स्फोट झाला आहे। या भीषण दुर्घटनेत फुलगाव येथील कामगार दीपक लोटू बाउस्कर वय 31 तसेच एक परप्रांतीय कामगार अमीन कुमार वय 25 हे 2 कंत्राटी कामगार जखमी झालेले असून त्यांना उपचारासाठी भुसावळ येथील रिदम या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते। त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना जळगाव येथील शिल्प हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले आहे। यातील दीपक हा 70% भाजला असून अमीन कुमार 60% भाजला आहे। दरम्यान जखमी झालेले दोन्ही कंत्राटी कामगार हे पॉवर मॅप या खासगी कंपनीचे कामगार असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। या प्रकल्पात अनेकदा लहान मोठे अपघात घडत असतात, तथापि स्फोट झाल्यावर देखील जखमी कर्मचाऱ्यांना तात्काळ प्राथमिक उपचार सुविधा देखील मिळालेली नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। या प्रकल्पात 2 महिन्यांपूर्वी देखील याच ठिकाणी असाच अपघात झाला होता, अशी माहिती स्थानिक कंत्राटी कामगार व कंत्राटदारांनी दिलेली आहे। स्थानिक प्रशासन व संबंधित कंपनीकडून सदरील प्रकरण दडपण्यात आले होते, अशी माहिती आता समोर आलेली आहे। या स्फोटाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करण्यात येऊन जखमी झालेल्या कामगारांना योग्य ती भरपाई मिळावी अशी मागणी होत आहे। विशेष म्हणजे या ठिकाणी कंत्राटी कामगारांचा नियमानुसार विमा सुद्धा काढला जात नसल्याची माहिती आता समोर आलेली आहे। गेल्या काही दिवसांपासून दीपनगरच्या या प्रकल्पात चोरी झाल्याच्या अनेक घटना समोर आलेल्या आहे। त्यामुळे सुरक्षेचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे। काही महिन्यांपूर्वी एका चोरीच्या प्रकरणात चक्क सुरक्षारक्षकच चोऱ्यांमध्ये चोरांना सहकार्य करत असल्याची बाब समोर आलेली होती। राज्याच्या पावसाळी अधिवेशनात स्थानिक आमदार संजय सावकारे यांनी याच प्रकल्पातील अवैधरित्या तोडलेल्या शेकडो वृक्षतोडीच्या संदर्भात प्रश्न उपस्थित केलेला होता। त्या संदर्भात महापारेषण कंपनीकडून अजूनपर्यंत ठोस कारवाई झालेली नसल्याची माहिती आता समोर आलेली आहे। मनोहर लोणे, दिव्य महाराष्ट्र न्यूज, भुसावळ। स्फोट झालेला आहे आणि त्यांचे छातीला आणि चेहऱ्याला खूप त्रास झालेला आहे। या त्रासाचा करता जळालेला आहे। या त्रासाचा रिदम हॉस्पिटलमध्ये आणलेला आहे। त्यांचा उपचार कालपासून चालू आहे। त्यांचे उपचारमध्ये कंपनी काही चूक केली तर आम्ही हे पुन्हा 760 प्रकल्प बेमुदत बंद करू, ज्याची नोंद प्रशासनाने आणि स्थानिक शासनाने घ्यावी आणि प्रकल्पग्रस्त जेवढे जनरेशन कंपनी यांना कठोर कारवाई करण्यात यावे आणि यांचे उपचार लवकरात लवकर उच्च दवाखाना हॉस्पिटलमध्ये, चांगल्या हॉस्पिटलमध्ये करण्यात यावे। तर ते स्वतः तयार पण आहे। त्यांच्यासोबत बोलणं झालं आहे ना, कुठे कामगारांना काही त्रास झाला तर आम्ही प्रकल्प बेमुदत बंद पाडू याची नोंद घ्यावी। अजून सर्जनसुद्धा बोलवलेले नाही। ते पण सकाळी येणार, संध्याकाळी येणार, दुपारी येणार। अजूनपर्यंत सर्जन 24 तास झाले अजून आलेले नाही। याकरता आपण 24 तास झाले आपण ॲडमिट केलेलं आहे। याकरता जळगावला हलवायचं काम आम्ही सुरू करत आहोत।